आज चांगलं काम करायला गेलो आणि पोलिसांनीच आम्हाला पकडलं. नेमकं काय झालं? थांबा थांबा सांगतो सुरुवातीपासून. तर मंडळी, रामकृष्ण हरी, आज आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचं नाव घेत आम्ही सकाळची सुरुवात केली. लवकर फराळ केला आणि आवरायला घेतला. पण निघायच्या आधी ॲडनच्या कानाला थोडंसं लागले असं दिसलं. मग त्याआधी त्याला औषध आणि पावडर लावली. तो बरा आहे याची खात्री करूनच पुढे निघालो. आजचा प्लॅन फक्त फिरायचा नव्हता, तर आपल्या हातून जसं जमेल तशी थोडी मदत करायचा होता. एक ठिकाणी आम्हाला सगळ्या लेडीज काम करून नुकतेच फराळ करायला बसलेले दिसले. मग त्यांना आवाज देऊन फराळाचं साहित्य आणि साड्या दिल्या आणि रेनकोट पण दिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमच्याही मनाला खूप बरं वाटलं. त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. थोडंच पुढे गेल्यावर आम्हाला मेंढपाळ दिसले. त्यांना पण आवाज देऊन आम्ही फराळाचं सामान आणि रेनकोट दिले. त्यानंतर निरोप देऊन आम्ही पुढे निघालो. थोडंच पुढे गेल्यावर छत्रपती संभाजीनगरहून सायकलवर भारत भ्रमणाला निघालेले एक बाबा भेटले. त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या. एवढ्या वयातही त्यांचा हा प्रवास पाहून खरंच भारी वाटलं. मग त्यांना एक रेनकोट दिला आणि खाण्यासाठी थोडं सामान दिलं. रामकृष्ण हरी म्हणत त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. मग आम्ही एका मस्त डोंगराळ भागात पोहोचलो. गाडी बाजूला लावली आणि एका मोठ्या दगडावर बसून थोडा आराम केला आणि समोरचं मस्त निसर्ग डोळ्यात साठवून घेतलं. त्यानंतर आम्ही पुढे जाऊन थोडं शूट करत होतो. तेवढ्यात पोलिसांची पेट्रोलिंग गाडी आली. क्षणभर वाटलं आता काय करायचं, पण ते आधीच आम्हाला ओळखत होते. ते म्हणाले, अरे तुम्ही आहात, आरामात शूट करा. खरंच हे ऐकून खूप छान वाटलं. मग थोडं पुढे फिरताना वेगळ्याच आकाराचं झाड दिसलं आणि आजीचं बघा इथं काय चालू होतं, झाडाचा आकार जमतोय का बघायचं चालू होतं. मग काय तिथे थोडे फोटो काढले आणि त्या झाडावर थोडं लटकून लहानपणाची फिलिंग परत घेतली. आणि शूट करताना हे काय सापडलं, एक रिकामी बिअरची बाटली. दिसायला जरा भारी होती. मग मी पण उचलून घेतली. व्हिडिओ मध्ये प्रॉप म्हणून उपयोगी पडेल, बाकी दुसरं काही नाही बरं का. मग तिथेच काही फॅमिली सोबत मस्त फोटो काढले, कारण असे क्षण पुन्हा येत नाहीत. थोडा वेळ थांबून आम्ही निघालो परतीच्या रस्त्याला. त्यानंतर चहा प्यायला थांबलो. तिथे चेरी सारख्या दिसणाऱ्या फळांनी भरलेलं झाड दिसलं. मला तर वाटलं अरे ही चेरीच आहे बहुतेक. एक फळ खाऊन बघितलं, अरे एकदम गोड. मग मम्मीलाही खायला दिलं. तिलाही ते खूप आवडलं. पण हे फळ नक्की कोणतं आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. मग गरमागरम चहाचा मस्त आनंद घेतला. चहा पिऊन आम्ही निघालो घराकडे. तेवढ्यात रस्त्यात एक सुंदर मारुतीरायाची मूर्तीचं दर्शन झालं. दर्शन घेतलं आणि मनभर आठवणी घेऊन घरी आलो. आज पुन्हा एकदा कळलं की आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो छोट्या छोट्या क्षणांमध्ये असतो. चला तर व्लॉग मी इथंच एंड करतो. रामकृष्ण हरी.